सांगली मतदारसंघाची 23 तारखेला जी निवडणूक झाली ते 64% मतदान झाले, त्याचे थोडक्यात विश्लेषण। नमस्कार, मायभूमी मराठी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। आज आपल्या स्टुडिओमध्ये ज्येष्ठ पत्रकार धनंजय पाठक साहेब उपस्थित झाले। मी त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। नमस्कार साहेब। नमस्कार, धन्यवाद। एका मोठ्या वृत्तपत्र उद्योग समूहामध्ये ज्या व्यक्तीनं 35 ते 40 वर्ष सेवा केली, या काळामध्ये त्यांनी विविध क्षेत्रामध्ये लेखन केलं। त्याची दखल महाराष्ट्र शासनासह केंद्र शासनानं पण देखील घेतली, अनेक सामाजिक संस्थांनी घेतली। त्यांचा राजकीय विश्लेषण, राजकीय अभ्यास सुद्धा मोठा आहे। आज आपण मुद्दामून त्यांना इथं बोलवलंय। आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ। आज तिसऱ्या टप्प्यातलं मतदान पूर्ण झालेलं आहे। दुपारी 3 वाजेपर्यंत 30% आसपास मतदान झालेलं होतं। आता 6 वाजेपर्यंत सरासरी 60% मतदान झालंय असा अंदाज आहे। त्यावर आपण धनंजय पाठक साहेबांशी बोलू। पाठक साहेब नमस्कार। आपलं विश्लेषण काय असेल आजच्या मतदानावर? प्रथमतः देशपातळीवरती आता सुरू असलेली निवडणूक प्रक्रिया हा महत्त्वाचा विषय आहे। देशाच्या समोर असलेले विविध प्रश्न सोडवण्याच्या पार्श्वभूमीवरती होणारी ही निवडणूक अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। आता जी होणारी ही निवडणूक आहे ती संपूर्ण देशपातळीवरती होत असलेली निवडणूक आणि भारताचं परराष्ट्र धोरण कसं असलं पाहिजे, भारतासमोर ज्या कोणत्या समस्या आहेत त्या सोडवण्याकरता कशा पातळीवर निर्णय घेतले पाहिजे, याचबरोबर हा आत्ताचा जो विषय आहे तो देश पातळीचा आहे। देशाचं संघटन कसं करायचं आहे, देश विकास कसा करायचा आहे आणि महत्त्वाचं परराष्ट्र धोरण जे सामाजिक बांधिलकीची भूमिका, समता, एकता, बंधुताची भूमिका या पद्धतीने संपूर्ण हिंदुस्थानमध्ये आजपर्यंत निर्माण झाली आहे। त्या पार्श्वभूमीवरती आपल्याला पुढच्या टप्प्यामध्ये काय प्रगती करायची आहे हा धोरणात्मक निर्णय, हा संपूर्ण देश पातळीवरती होणारा निर्णय हा निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याला पुढे येणार हा चर्चेचा महत्त्वाचा विषय आहे। आणि त्या पातळीवरती धोरणात्मक निर्णय हे त्या पक्ष, संघटना, उमेदवार यांच्याकडून अपेक्षित आहे। ही निवडणूक म्हणजे काय गल्ली बोळातली निवडणूक नाही। महत्त्वाची भूमिका आहे ती देशपातळीचा निर्णय, देशाला आणखीन संरक्षण कसं करायचं आहे, देशाची प्रगती कशी करायची आहे हा विषय आहे। इथं गल्ली बोळातले प्रश्न काढून आपापसात मतभेद करणं किंवा तात्विक वैचारिक मुद्दा उपस्थित करणं हा या निवडणूक पाठवण्याचा। पाठक साहेब आपण योग्य बोलला की हा राष्ट्रीय लोकसभा ही फार मोठी संसद, फार मोठी लोकशाही आहे आणि हा विषय किरकोळ समस्या हा प्रश्नाचा ही निवडणूक नाही आहे, हे तुम्ही अगदी योग्य बोला। आपल्या स्टुडिओमध्ये आज भीम आर्मी संघटनेचे जिल्हाध्यक्ष जयराम शेख साहेब उपस्थित झाले। मी मायभूमी चॅनलच्या वतीने त्यांचं स्वागत करतो। नमस्कार जयराम। नमस्कार साहेब। मायभूमी चॅनलचं मी सर्वप्रथम आभारी आहे। माझ्यासारखे कार्यकर्त्याला एक बोलण्याची संधी देऊन माझं जे विचार आहे ते आपण सगळ्या महाराष्ट्र आणि देश पातळीवर पोचवणार आहे। एक बहुजनाचा विचार, एक दाबलं गेलेल्याचा विचार, एक वंचितांचा विचार, एक अल्पसंख्याकांचा विचार, एक बौद्ध समाज, दलित समाजांचा विचार तुम्ही आज ते मांडणार आहे। आता पाठक साहेबांनी जे बोलले की हे इलेक्शन देश पातळीवरचं आहे आणि परराष्ट्र धोरण फार महत्त्वाचं आहे, पण या चर्चेमध्ये सांगताना त्यांनी बोलले ते अगदी बरोबर आहे। पण परराष्ट्र धोरणापेक्षा पण मला असं म्हणावं वाटतं की देशांतर्गत सुरक्षा पण फार महत्त्वाची आहे। कारण आज बघितलं ज्या सत्तांतर झाल्यानंतर दलित, मुस्लिम, इतर लोकांवर गाईच्या नावावर मारलं जातं, मुस्लिम लोकांना आरक्षण देतं म्हटलं दिलं गेलं नाही, मराठा समाज कोट्यावधी लाखोंच्या संख्येने रस्त्यावर उतरला, त्या लोकांची फसवेगिरी केली या सरकारनं। 15 लाख रुपये ते बँकेमध्ये येणार म्हटलं ते गेलं, म्हणजे सबका साथ सबका विकास म्हटलं काय विकास? मला असं म्हणायचं वाटतं की आमचे ते 2014 मध्ये जे होतं
तेच आम्हाला अच्छे दिन नको आम्हाला बुरे दिन द्या म्हणायची वेळ आलेली आहे. कारण तुम्ही एकीकडं उज्ज्वल योजना राबवताय, सगळ्यांना गॅस फुकट देताय. अरे गॅस तुम्ही फुकट देताय, एक वेळा तुम्ही फुकट ते गॅस देताय, पण जे 400चे सिलेंडर आज 1200 रुपयाला देत आहेत त्याच्यावर भाष्य व्हायला नको. आणि जे पेट्रोल 40 रुपयाला होतं आज 100 रुपयाच्या आसपास चाललंय, 80 रुपयाच्या आसपास झालंय, त्याच्यावर भाष्य व्हायला नको. आज वीज लोकांना मिळत नाही, रस्ते व्यवस्थित नाही. आंतरराष्ट्रीय धोरण जरूर असावं, पण देशांतर्गत विकासासंदर्भात मुद्दे हे चांगले पाहिजे. ज्याला भाई एकदम योग्य तुम्ही मुद्दे असे मांडले. भीम आर्मी संघटनेनं या लोकसभा निवडणुकीला बहुजन वंचित आघाडीचे गोपीचंद पडळकर एक सामान्य युवा नेते यांना पाठिंबा दिला होता. ही निवडणूक वास्तविक राष्ट्रीय पातळीवर राष्ट्रीय प्रश्नावर व्हायला पाहिजे होती, पण ही जी निवडणूक झाली ती राजकीय हाडवय आणि वैमनस्य याच्यावरच झाली. आत्ताचा जो प्रचार झाला एकंदरीत जयलाबाई तो विकासात्मक ह्याच्या मुद्द्यावर झाला आहे. मी संजय पाटील अगोदर संजय पाटील बघितला का, गोपीचंदचे धंदे काय, अशा मुद्द्यावर ही निवडणूक झाली. जयलाबाई आताच्या प्रचारचे मुद्दे काय होते आणि याचा तुम्हाला कितपत फायदा होईल किंवा आज जे मतदान झालं त्याचा कितपत तुम्हाला फायदा होईल आणि आजची परिस्थिती काय हे तुम्ही जर आजच्या परिस्थितीमध्ये आज बघितलं गेलं की देशाची एकंदरीत परिस्थिती बघितलं गेलं की बहुजन समाज हा भयभीत झालेला, दलित मुस्लिम अल्पसंख्याक समाज हा भयभीत झालेला. की कुणी रस्त्यावरनं एखादा दलित, एखादा अल्पसंख्याक माणूस एखादा गाई नेत असेल, अरे गाई नेणारा हा माणूस शेतकरी पण असू शकतो, त्याच्या घरामध्ये वापरलं गेलं जातं. तुम्ही किती लोकांना म्हटले की बाबा आम्ही आल्यानंतर सत्तेत आल्यावर तर लगेच आम्ही कायापलट करू, रस्ते हे करू ते करू. आज परिस्थिती काय, आज परिस्थिती हे की अजून लोकांना तरुण पोरांना आज कित्येक देशातील तरुण पोरांना नोकऱ्या नाही. आणि जे आरक्षण होते, जे पहिलेचं सरकार आम्हाला आरक्षण दिलेलं त्या आरक्षणाचं रोस्टर तुम्ही भारी आलं. पाटील साहेब, जयलाबाई जे मत मांडतात त्यावर आपण भाष्य करावं असं माझं मत आहे. एक लोकशाही व्यवस्थेच्या माध्यमातून त्यांनी मांडलेले मुद्दे जास्त आहेत. ज्या गोष्टी होणं गरजेचं आहे, ही काळाची गरज आहे, त्या झाल्या नाहीत. त्या गेल्या 5 वर्षात होणं गरजेचं होतं, ही अपेक्षा बाळगून मतदारांनी आत्ता असलेल्या सत्ताधाऱ्यांना सत्ता काबीज करायला संधी दिली. ही जरी वस्तुस्थिती असली तरी ही वस्तुस्थिती यापूर्वी जर आपण पडताळणी केली या दोन्ही गोष्टीची, गेली कित्येक वर्ष स्वातंत्र्य मिळून आपल्याला झाली. स्वातंत्र्यानंतर आपण कित्येक झगडे आंदोलन केली, विविध विषयांचा पाठपुरावा केला. एक निश्चित आहे, चांगलं केलं तर चांगल्याला चांगलं म्हणण्याचं दातृत्व हे प्रत्येकामध्ये असलं पाहिजे. मग कोणताही पक्ष असू दे, संघटना असू दे, व्यक्ती असू दे, ही महत्त्वाची माझी स्वतःची भूमिका आहे. आणि हे दातृत्व ठेवण्याची ताकद आत्ताच्या समाजव्यवस्थेमध्ये, पक्षांमध्ये, सर्वांमध्ये का विकसित झालेली नाही हा एक मोठा प्रश्न आहे. प्रश्न सोडवण्याकरता प्रत्येकानं कार्यक्षम राहिलं पाहिजे, आंदोलनं झाली पाहिजे, त्या ठिकाणी मागण्याचा पाठपुरावा झाला पाहिजे. ही वस्तुस्थिती आहेच आहे. पण त्या तुलनेनं जर होत नसेल तर त्याचा जाब विचारण्याची जबाबदारी ही आपल्या मतदारांचीच आहे. केवळ त्याला निवडणुकीची प्रक्रिया येईपर्यंत थांबायला पाहिजे, तर निवडणुकीपर्यंत आपण आपली चळवळ शांत केली पाहिजे, अशी भूमिका असता कामा नये. बरोबर पाटील साहेब, आपण योग्य बोला. आत्ताची जी निवडणूक होती की जयलाबाईंनी सुद्धा तोच विषय मांडला. त्यांचे जे धनंजय किंवा त्यांचे पाटील साहेबांनी सुद्धा हा मुद्दा मांडला. गोपीचंद पडळकर एक आटपाडी तालुक्यानं एक सामान्य दुष्काळी भागातनं आलाय एक युवा कार्यकर्ता आज जिल्ह्याच्या राजकारणात उमगत नेतृत्व एक दाखतंय. तर त्यामागची भूमिका काय आणि तुमच्या संपूर्ण जे भीम आर्मी आहे, मुस्लिम समाज आहे, इतर मागास समाज आहे, त्यांनी गोपीचंदला पाठिंबा द्यायचा निर्णय घेण्यामागचा काय उद्देश होता किंवा त्याचं काय रिॲक्शन त्यामध्ये मिळाली, कितपत प्रतिसाद त्याला मिळाला? गोपीचंद पडळकरच्या माध्यमातून आज लोकांच्या मनामध्ये जी खतखत होती ते खतखत बाहेर काढण्याचं एक चांगलं मार्ग मिळाला. खरं म्हणजे तर धनगर समाजाला आरक्षण देतो म्हणून हे सरकार 5 वर्ष त्यानं टोलवलं. ते धनगर बांधवाच्या मनामध्ये ते राबवतं. मुस्लिम समाजाच्या मनामध्ये ते खतखत होते की बाबा हे आरक्षण देणार म्हणून, ते दिलं नाही. मराठा समाजामध्ये पण फार मोठी खतखत होती, ते पण त्यांनी दिले. आणि जे अनेक ठिकाणी लोक रिटायर झाल्यानंतर तिथे ते पदं भरायला पाहिजे,
अनेक पोरं उच्च शिक्षित असून सुद्धा त्यांनी तिथं पदं भरलेली नाही. त्यामुळं अनेक बेरोजगारी हे सगळं खतखत असताना त्यामुळे आम्हाला एक उमेदीचं किरण निघालं. त्यामुळे आदरणीय बाळासाहेब आणि अवेशी साहेब असतील आणि आमचे राष्ट्रीय नेते चंद्रशेखर आझाद आणि राष्ट्रीय अध्यक्ष विनय सिंग यांनी सगळ्यांनी विचार केला आहे की या देशामध्ये बाबासाहेबचे विचारायचे, अहिल्याबाई होळकर विचारायचे, अण्णाभाऊ साठे आणि हजरत टिपू सुलतान या विचारांचं सरकार यायला पाहिजे. हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचं सरकार यायला पाहिजे. या लोकांना या विचारांचं त्यांना ते बरोबर बंदोबस्त होणार. तुम्ही काही मुद्दे मांडले, गोपीचंदना का पाठिंबा दिला, काय समाज त्याच्या पाठिंबा उभा राहिला, पण आता तुम्ही जे उद्रेक किंवा जो असंताप किंवा संताप जो म्हणताय तो मतदानाच्या माध्यमातून जो पुढे यायला पाहिजे होता की गेल्या निवडणुकीला 2014च्या निवडणुकीला 63% मतदान झालं होतं. आजची जर परिस्थिती बघितली तर अवघं 60% सुद्धा मतदान झालेलं. तर हे मतदान कमी झालं याचा अर्थ की तो जो उद्रेक जर असता तर मतदान जास्त झालं असतं. जर मतदान कमी झालं तर याचा अर्थ तुम्ही काय करू शकता, तुम्ही कशा अंगाने त्याच्याकडे बघता. मतदान कमी झालं, मतदान जर जास्त झालं असतं तर उद्रेक झालाय, मतदान आहे या सत्ताधाऱ्यांना सत्ता पालट करण्यासारखं झालंय असं म्हणता आलं असतं. पण आता मतदान कमी झालं याचा अर्थ तुम्ही कसा घेतला. मतदान कमी झालं याचा अर्थ असं होतं साहेब, काही ठिकाणी अजून पण मिरजेमध्ये काही ठिकाणी बरोबर 7 वाजता मतदान यंत्रणा चालू नव्हतं. अनेक ठिकाणी आता तो प्रेस रिपोर्टर आहे म्हणजे आपल्याकडे माहिती पण आलेली आहे सर. तर मला हे सांगत होतं सर, आज तुम्ही उन्हाचं जे तीव्रता बघितलं तर ते जे वयस्कर माणसं आहे ते बाहेर पडेल ना. आता तुम्ही जाऊन बघा की बुथावर रांग लागलेलं होतं आणि बुथावर आणि टाईम कमी असल्यामुळे त्यांना ते मतदान करता आलं नाही. म्हणजे याचा अर्थ होत नाही की लोकांनी हिरडून जे वंचित लोक आहेत, जे पीडित लोक आहेत, यांच्यावर अन्याय झाले ते लोक घरातून 50 नाही 100 किलोमीटरनं कामं धंदे रजा टाकून ते येऊन मतदान करून गेलेले आहे. आणि काही लोकांना आम्ही आणलेलं आहे आणि आम्हाला माहीत आहे. पाठक साहेब, मतदान कमी झालं असं वाटतंय. आपण गेल्या वेळीचं 63% आणि आताचं जेमतेम 60%च्या आसपास होईल. तुम्ही याचं राजकीय विश्लेषण कशा बदलून निश्चितच मतदानाचा टक्का कमी झाला. त्याचं कारण आहे ज्या पद्धतीनं राजकीय पक्षाच्या नेत्यांनी उमेदवारांनी प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचण्याच्या दृष्टिकोनातून पूरक प्रयत्न केले पाहिजे होते, त्या तुलनेनं तसे घडले नाही. अगदी शेवटच्या टप्प्यापर्यंत म्हणजे प्रचाराची यंत्रणा बंद होईपर्यंत मला आलेले अनुभव असे की कित्येक पक्षाच्या कार्यालयात गेल्यानंतर असे अनुभव आले की फोन येत आहेत, मतदारांचे फोन येत आहेत, आम्हाला स्लिप मिळाली नाही, नेमकं मतदान याच ठिकाणी आहे का आणखी मतदान केंद्र बदललं आहे. आमच्याकडं एवढे मतदान केंद्रावरती जाण्याकरता लागणारी यंत्रणा पूरक ते शेवटच्या टप्प्यापर्यंत होतं. म्हणजे शेवटच्या टप्प्यात प्रत्येक पक्षाकडे होतं. तर त्यातली शिथिलता ही जबाबदारी ज्या पद्धतीनं प्रत्येकानं पाळावी पाहिजे होती ती पाळली गेलेली नाही. कित्येकांना एक साधं उदाहरण म्हणून सांगतो. आमच्या शेजारी ॲडव्होकेट वीणा वाळुंजकर म्हणून आहेत, तज्ज्ञ त्या वकील आहेत. मतदानाकरता लिपिकन्या शाळेत केंद्रामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी त्यांच्याकडे त्यांचं जे मतदान कार्ड आहे ते पुराश्रमीचं म्हणजे ॲडव्होकेट वीणा वाळुंजकर या नावानं आहे. लग्नानंतरचं कार्ड त्यांचं तयार झालेलं नव्हतं. तर त्या दृष्टिकोनातून दाखवल्यानंतर मतदानाच्या ठिकाणी दाखवल्यानंतर त्यांनी तो मुद्दा काढला की या ठिकाणी तुमचं जे जुनं नाव आहे ते जुनं नावावरती आहे, पण तुम्ही त्याच आहात हे सांगणारे प्रूफ आत्ता मला पाहिजे आहे त्या निवडणूक आयोगाने सांगितलं. पण त्याच्यामध्ये कॅटेगरीमध्ये 12 प्रकार दिलेले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले काय, मतदान केंद्राचा अधिकार जो करायचा आहे असे प्रकार किती आहेत, आयडेंटिफिकेशनचे ओळखपत्राचे 12 प्रकार आहेत. हे 12 प्रकारचे माहिती असणारा निवडणूक अधिकारी असतात तर त्यांना वीणा वाळुंजकर यांना परत द्यायला सांगितलं नसतं. पण त्या परत आल्या, त्यांच्याशी माझी चर्चा झाली. चर्चा झाल्यानंतर त्यांना मी जिल्हाधिकारी काढलेली एक प्रेस नोट, त्या प्रेस नोटमध्ये 12 मुद्दे सांगितले की पात्रता कशी ठरवली जाईल त्यामध्ये. आणि योगायोगानं त्यांचं जुनं बँकेचं पासबुक असलेलं आणि त्यांचा फोटो असलेलं पासबुक, बँकेचं पासबुक त्यांचा फोटो असलेलं ते समोर आलं आणि ते आयडेंटिटी मारून त्या ठिकाणी मतदानाचा हक्क बजावला झाला. अशी कित्येक प्रसंग जाणवले. अनेक म्हणजे शासकीय किंवा शासकीय यंत्रणेचा गलथानपणा बऱ्याच ठिकाणी बघायला मिळाला. बऱ्याच ठिकाणी असं पण उत्साही मतदान झालं की एक 90 वर्षाचे गृहस्थ आपण मिरजेमध्ये
अक्षरशः व्हीलचेअरवर येऊन त्यांनी मतदान केलं, उत्स्फूर्तपणे ते प्रतिसाद दिला. अनेक वयोवृद्ध काही अपंग लोकांनी या मतदानामध्ये या राष्ट्रीय उत्सवामध्ये सहभाग घेतला. प्रतिसाद चांगला मिळाला आहे, प्रतिसाद चांगला त्याबद्दल मिळाला. नाही. शासकीय अधिकाऱ्यांचा किंवा शासकीय यंत्रणेचा गलथानामुळं एका सुशिक्षित लोकांना सुद्धा त्याचा फटका बसला. ज्याला बाई फक्त एकच तुम्ही हे करा, राजकीय विश्लेषण एका शब्दात असं करा. महत्वाचा मुद्दा की मगाशी जयलाबाईंनी तोच मुद्दा मांडला की मिरज शहरातल्या 7 ते 8 ठिकाणच्या मतदान केंद्रावरती मतदान करण्याकरता असलेली यंत्रणा कशी विस्कळीत होती याची रूपरेषा उभारण्याकरता आदल्या दिवशी त्यांनी प्रॅक्टिकल करायला पाहिजे. मला लक्ष्मी मार्केटमध्ये 3 पोलीस कॉन्स्टेबल महिला भेटल्या, अधिकारी भेटले. ब्राह्मणपूर शाळा नंबर 1 कुठे तुम्हाला माहिती आहे का सर? म्हणजे जर ती यंत्रणा त्या ठिकाणी बंदोबस्ताला येणार असेल तर त्यांना आदल्या दिवशी मी त्या ठिकाणी सांगितलं पाहिजे ना. मार्केटमध्ये मला भेटल्यानंतर त्यांनी विचारल्यानंतर आम्ही त्यांना सांगणार की तुम्ही डाव्या बाजूला उजव्या बाजूला तिथे ब्राह्मणपूर शाळा नंबर 1 आहे. ही जी पद्धत आहे शासकीय दोष जयलाबाईंनी तो मुद्दा मगाशी सांगितला होता. आपल्या चर्चेची आपल्या गोष्टीची मी सहमत आहे की एक गोष्ट सांगू इच्छितो साहेब. आता सध्या तरी जे शासकीय यंत्रणेकडूनच आपल्याला मतदार शिल्पा येतात, त्या शिल्पावर आपलं बरोबर फोटो आहे. आपला फोटो त्याच्यावर असताना पुढचं पोलिंग ऑफिसर आपला फोटो मागताय म्हणजे तुम्ही देताय ते ओळखायचं चुकीचं आहे. म्हणजे तुम्ही हे देताय हे तुम्ही मतदान तुमचं आहे म्हणून नंतर तुम्हीच आमच्याकडे मागताय याचं सर्टिफिकेट हे कुठलं आहे? हे चुकीचं आहे. शासकीय गलथानपणा भरपूर ठिकाणी बघितलं आपण. ज्यालाबाई आम्ही ज्यावेळी संपूर्ण जिल्ह्याचा दौरा करत होतो तर आमच्या मिरजेचे एक नगरसेवक आहेत भाजपचे, त्यांनी बोलता बोलता एक विषय त्यांना राजकीय अंदाज आला असावा किंवा राजकीय त्यांनी भाकीत केला असावं की जर संजय काका पडले तर मी माझा नगरसेवका पदाचा मी राजीनामा देतोय असं त्यांनी जाहीर आव्हान दिलंय. त्याबद्दल फक्त जयलाबाई सांगावं आणि आपण ही चर्चा इथं थांबू. साहेब, इलेक्शन हे द्वंद्व युद्ध असते. एखादा फुटबॉलचा सामना असतो, सामन्यामध्ये एक जय होणार एक पराजय होणार. जय पचवणे पण महत्त्वाचं आहे, तर त्याच्यापेक्षा पराजय पचवणे हे अति महत्त्वाचं आहे. तर आम्ही वंचित आघाडीवरील लोक आम्हाला माहीत आहे की यावेळी 100% गोपीचंद पडळकर हे बहुजन लोकांचं नेतृत्व करतील आणि जिल्ह्याला एक चांगलं दिशा नेतील आणि राष्ट्र पटलावर, देशाच्या पटलावर, भारताच्या पटलावर सांगली जिल्ह्याचं नाव 100% एक आदराने आणि सोनेरी अक्षराने कोरलं जाईल असलं काम पडळकर यांनी करतील. कारण भीम आर्मीज हे वंचित आणि पीडित लोकांच्या बरोबर असणारी संघटना आहे. ते प्रस्थापितांच्या लोकांच्या पाठीमागे ही संघटना असत नाही. धन्यवाद जयलाबाई. आता आपण स्टुडिओमध्ये आला त्याबद्दल आपले मनस्वी आभार. धनंजय पाठक साहेब आपलेही आभार. आपण ही चर्चा इथंच थांबवू. नमस्कार. देशभरामध्ये लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम मोठ्या धकाधकीने सुरू आहे. संपूर्ण देश पातळीवर ही निवडणूक मोठ्या ताकदीची किंबहुना देशाच्या संरक्षण व्यवस्थेबाबत, परराष्ट्र धोरणाबाबत निश्चय ठरवणारी आणि त्या पद्धतीने पुढचे धोरणात्मक निर्णय सगळ्यांना घेऊन सांगणारी अशी ही निवडणूक आहे. आज या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती या ठिकाणी शिवसेनेचे माननीय प्रताप फाटक या ठिकाणी आले आहेत. माननीय संपादक भूषण मांजरेकरांना विनंती की त्यांनी त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. प्रताप फाटक यांना एक करताचा एक असा विषय आहे की शिवसेनेचं बळ संपूर्ण राज्य पातळीवरती भाजपच्या बरोबरीनं आजच्या पुढच्या काळामध्ये येऊ घातलेलं आहे. आपल्या सांगली लोकसभा मतदारसंघाचा विचार करता आता झालेल्या निवडणुकीचं मतदान पूर्वी 63% होतं आणि आज आता 60% आहे. या मतदान कमकुवत होण्याचा पाठीमागचं कारण काय असेल किंवा आणखी तुम्हाला काय वाटतं की भाजप शिवसेनेचा मतदार या ठिकाणी भाजप शिवसेनेच्या उमेदवारालाच निवडून देईल का? याबद्दल तुमचं मत काय? भाजप शिवसेनेचा पारंपरिक मतदार कधीच फुटू शकतो. म्हणजे थोडं एकत्र भांडणं होती, मत टाकायला गेल्यावर कमळ असेल तर कमळ असतं, धनुष्यबाण असेल तर धनुष्यबाण तिथं मत घालून. आणि ही निवडणूक जी आहे ही सामान्य जनतेनं जनतेची निवडणूक म्हणून ठरवली. अमुक पक्ष म्हणून नव्हे तर एक देशामध्ये मजबूत नेतृत्व येण्याकरता म्हणून मतदान लोकांनी केलं आहे. आणि काका आहे असं गेल्या इलेक्शनला जेवढं तरी मतांचे प्रयत्न होतं त्याच्या आसपास मतांची विजय होती.
असं मला वाटतं. प्रतापजी, तुम्ही जे 2014चा 2,49,000 2,49,000 मताचं जे मताधिक्य संजय काकांना होतं, त्या सांगली जिल्ह्याच्या राजकारणातलं सर्वाधिक मताधिक्य होतं. ते विक्रम आज अखेर संजय काकांच्या नावानं. पण आता 2019ची जी निवडणूक आहे त्यामध्ये मोदींची गेल्या वर्षी सभा झाली होती, यावर्षी सभा राष्ट्रीय अध्यक्षांची सभा होती. पण यावेळी एवढं सुद्धा होऊन सुद्धा सत्ताधारी केंद्रात राज्यात सत्ता होऊन सुद्धा 60% मतदानावर त्याचा फायदा होईल का तोटा होईल भाजपच्या आत्ताच्या सिटिंग उमेदवार? नाही, तोट्यावर काय व्हायचा प्रश्नच नाही, कारण जे पारंपरिक मतदान आहे ते हमखास झालं नसतं. त्यामुळं चिंता करण्यासारखं असं काहीच कारण नाही. गेल्या वेळेला एवढे नगरसेवक नव्हते, यंदा संपूर्ण नगरसेवकांची टीम आहे भाजपकडे, जवळपास 42 नगरसेवक आहेत. आणि सर्व युतीचे घटक, शिवसेना असेल, भाजप असेल, आठवले गट, इंडिया असेल, भाजप असेल, सर्व समाज, सर्व लोकांनी फक्त मोदींच्याकडे बघून मजबूत सरकार बनवण्यासाठी संजय काका पाटील यांना मोदींनी त्यामुळे मतदान चाललं. गेल्या वर्षी मोदी लाटेमध्ये संजय काका निवडून आहे, पण आता ह्या वर्षी 2 तगडे उमेदवार तुमच्या संजय काकांच्या पुढे उभा आणि आहे. काकांनी 5 वर्षात भरपूर कामं केली, काकांचे जनसंपर्क चांगला आहे, त्यामुळे काकांना गावात काय कारण. एक प्रश्न असा वारंवार विचारला जातोय किंवा आमदार सुरेश खाडे जतमधून आणि मिरजेमधून 2 वेळा निवडून आले. त्यांना मंत्रिपद, शिवाजीराव नाईकांना मंत्रिपद देण्यामध्ये संजय काकांनी खोड घातला. यामध्ये हा संताप सुरेश खाडे आणि शिवाजीराव नाईक या गटामध्ये काही प्रमाणात आजही आहे, याचा फटका काही बसेल का? याबद्दल मी काय बोलू शकत नाही, कारण मला काय माहीत नाही. पण असं काय होणार नाही. पक्षीय सगळे एकत्र येऊन मतदान करतील, ते वैयक्तिक मतभेद वैयक्तिक पातळीवर असतील. पक्षाच्या नुकसाने आमदार कमी करतील असं मला काय वाटतं. शिवसेना पूर्णपणे ताकदीनं 100% प्रचार केलेला आहे. 100%. तुम्हाला कितपत विश्वास वाटतोय संजय काकांच्या विजयाबद्दल? गेल्या एवढ्या पेक्षा थोडे 15 कमी जास्त पण आहे, तसंच संजय काका पुन्हा विजय होतील. ठीक आहे, तुमचा विश्वास संजय काका विजय होतील. पण तुमच्या नंतरचे दुसरे उमेदवार कोण असतील तुम्हाला फाईट देणारे? तसं मी काय सांगू. आता संजय काका येतील असं तुम्हाला जो विश्वास वाटतोय, पण तुमच्या बरोबर जो संघर्ष चालू आहे ते कुठल्या उमेदवाराबद्दल चालू आहे? संघर्ष आमचा कोणाशी असायला कारणच नाही. आम्ही वनवेस आता उमेदवाराबद्दल तो विजय तुम्ही जे मानताय तो मान्य आहे, पण दुसरा आणि तिसरा कोण असेल ते त्यांच्या अच्छा. लोकांना माहीत असतात. मग आम्ही पहिला नंबर आहे, पहिला नंबरचा आम्ही बात करतो. एक असा विषय आहे की मतदान प्रक्रियेमध्ये जातीयता कितपत बाळगली गेली असं तुम्हाला वाटतं? नाही, काही नाही, जातीचा वगैरे नाही. प्रत्येक जातीच्या प्रत्येक माणसाला मजबूत सरकार हवं आहे, ठोस निर्णय घेणार आहे, देशाचं रक्षण करणार. त्याकरता मोदी आणि सरकार. धन्यवाद. आज आपल्या स्टुडिओमध्ये शिवसेनेचे शिवसैनिक प्रताप पाटक उपस्थित झाले, त्याबद्दल मी मायभूमी मराठी चॅनलच्या वतीने त्यांचे आभार मानतो.